नमस्कार मित्रांनो, तर मानिनी आता रूममध्ये बसलेली असते. तिचा खूप संताप झालेला असतो, कारण युगचं सत्य तिला आज कळलेलं असतं आणि हे सगळं सत्य नंदिनीला माहीत असूनही तिने आपल्यापासून लपवलं, म्हणून तिला जास्तच वाईट वाटत असतं. कारण नंदिनीवरती तिचा खूप विश्वास असतो. नंदिनी आता रूममध्ये येते आणि मानिनीशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण मानिनी म्हणते, नको नंदिनी, मला नाही बोलायचं कुठल्याच विषयावरती. आता मी थकले आहे सगळ्यांना समजावून, त्याच्यामुळे काही ऐकून घेण्याची माझ्यामध्ये ताकदच नाहीये. नंदिनी म्हणते, आई, एवढं नका ना चिडू तुम्ही, काय एवढी चिडचिड करताय? प्लीज मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. एका मुलीच्या हक्काने मी तुमच्याशी बोलायला आले. तेवढ्यात मानिनी म्हणते, हो मग आधी का नाही आले मुलीच्या हक्काने? जेव्हा युगने तुला सगळं सत्य सांगितलं, तुला वाटलं नाही त्याच्या आईवडिलांबरोबर एवढी मोठी गोष्ट आपण शेअर करावी, त्यांना कळावं यातलं सगळं काही? त्यावर नंदिनी म्हणते, आई असं काय करताय? आपल्या घरात काही ना काही प्रत्येक वेळेला घडतंय. मी फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. इनफॅक्ट मलाच असं वाटत होतं की युगने स्वतःहून येऊन तुमची माफी मागावी आणि सगळं सत्य तुम्हाला सांगावं. तो या सगळ्यातून बाहेर पडला की मी त्याला समजावणारच होते, पण ह्या सगळ्यांचा वेगळाच अर्थ काढला जातोय. तुमच्यासमोर ही गोष्ट अशा पद्धतीने येईल असं मला वाटलं नव्हतं. पण आई, तुम्ही मला माफ करा आणि प्लीज असं वागू नका. तुम्ही का असं वागताय? तेवढ्यात मानिनी म्हणते, नंदिनी, मी थकले ग आता, माझी खूप चिडचिड होते. तेवढ्यात नंदिनी म्हणते, आई, तुम्हाला एक आयडिया सांगू का? तुमचा राग शांत होण्याची उलटे आकडे मोजा, 10, 9, 8. तेवढ्यात मानिनी संतापते आणि मग ते भास कर ग, त्या काव्याची आयडिया मला नको सांगू तू. आधीच तिचा काव्यावरती खूप रागराग झालेला असतो, त्याच्यामुळे नंदिनी काव्याचं नाव काढल्यानंतर ती अजूनच चिडायला लागलेली असते. आता नंदिनीला कळत नसतं काय एवढी यांची चिडचिड होते. मात्र मानिनी वारंवार नंदिनीला हेच सांगत असते की नंदिनी, या घरामध्ये माझा जर माझ्या नवऱ्यावरती आणि मुलांवरती विश्वास असेल ना, त्याच्यानंतर तू आहेस. तुझ्यावरती माझा विश्वास आहे आणि तू सुद्धा असं वागशील असं वाटलं नाही ग मला. मला मान्य आहे की तू हे सगळं माझ्यापासून लपवलं नाही तर तुम्हाला नंतर सांगणार होती, पण अगं तूच जर अशी लपवाछोपी करायला लागली तर मी कोणावरती विश्वास ठेवायचा सांग ना. मला माहिती तुम्हाला फक्त आई म्हणत नाही तर आई मानते सुद्धा, आणि तू असं करशील असं मला कधीच वाटलेलं नव्हतं. मी ओघाओघात बोलून गेले, पण मला तसं म्हणायचं नव्हतं. पण नंदिनी, तुला एक गोष्ट सांगू का? प्लीज तू माझ्यापासून याच्या पुढे काहीही लपवू नकोस, कारण मला आता ह्या सगळ्या लपवाछोपीचा कंटाळा आलेला आहे. तुझ्या मनात आता जर काही असेल ना, जे तू माझ्यापासून लपवलंय, तर तू मला सांगून टाक. नाहीतर नंतर ते सत्य माझ्यासमोर आलं ना, तर मला जबरदस्त असा त्रास होणार आहे आणि कुठल्याही नात्यावरती माझा परत कधीच विश्वास बसणार नाही. असं बोलून ती नंदिनी समोरून निघून गेलेली असते. इकडे मात्र नंदिनीला आता टेन्शन आलेलं असतं की आईंना आपलं एक सत्य माहितीच नाहीये, ते म्हणजे डिवोर्सचं, आणि एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून मी लपवते हे जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा त्यांना काय होईल त्यांचं आणि काय टेन्शन येईल ते मी आता ठरवू शकत नाही. त्याच्यामुळे नंदिनीला तर जाम टेन्शन आलेलं असतं की आता काय करावं, हे डिवोर्सचं सत्य आता आईंसमोर कसं आणावं, आणि असं या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मनाची काय अवस्था होईल याचा ती विचार करत असते. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.